आज जिल्हा परिषद सेस फंडामधून ज्या नेरळ ग्रामपंचायतीला ज्या 2 गाड्या आज इथं उपलब्ध झाल्या आहेत। नेरळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक वेळा गाड्यांची मागणी केली होती आणि आज ती कुठेतरी हा प्रश्न त्यांचा सुटलेला आहे। कचरा म्हटलं तर आज सगळ्यांच्या आरोग्याशी निगडीत एक समस्या असते। जर आपलं घर, आपली दुकानं, आपलं गाव जर स्वच्छ राहिलं तर आपलं आयुष्य निरोगी राहतं। तर त्या माध्यमातून आज ह्या ज्या गाड्या घेतलेल्या आहेत तर नक्कीच मला आज या ठिकाणी सर्वांकडून एक अपेक्षा आहे की ह्या गाड्या ज्या घेतलेल्या आहेत तर त्यांचा नियमितपणे त्याचा वापर करून त्या कचरा व्यवस्थितपणे त्याची विल्हेवाट लावली जावी, जेणेकरून लोकांचं आरोग्य या ठिकाणी निरोगी राहील। नक्कीच नेरळमध्ये नवीन पहाटेची सुरुवात झालेली आहे। खरं तर नेरळ हे शहर मुंबई आणि पुणे यांचं मध्यवर्ती ठिकाणी हे शहर वसलेलं आहे आणि नेरळ हे दिवसेंदिवस शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस नेरळमध्ये कचऱ्याची समस्या अगदी उग्र रूप धारण केलेलं होतं। गेल्या 5-6 महिन्यामध्ये आपण बघितलं तर 8-8 दिवस कचरा हा निघत नव्हता, परंतु निश्चितच या ठिकाणी जे काही प्रशासक होते त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ती पावलं उचलली गेली आणि रायगड जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून आज 2 घंटा गाड्या या ठिकाणी त्यांचं उद्घाटन लोकार्पण सोहळा आपण नवनिर्वाचित ज्या कर्जत पंचायत समितीच्या सभापती आहेत सन्माननीय नमिताताई घारे यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर उपसभापती चित्राताई ठाकरे आणि रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या सुनीताताई मोरे यांच्या माध्यमातून आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी झालेला आहे। आणि मला तर वाटतं की ही या ठिकाणी नवीन पहाटेची जसं आपण म्हटलं सुरुवात आहे का, नक्कीच ही सुरुवात आहे। येणाऱ्या काळामध्ये निश्चितच चांगला पायंडा या माध्यमातून पडलेला आहे आजचा लोकार्पण सोहळ्यातून। नक्कीच लागते। ज्या वेळेला आम्ही प्रचाराला जात होतो त्यावेळेला सर्व म्हणजे समस्या महिलांच्या एक कचऱ्याच्याच होत्या, पण पहिल्यांदाच आम्ही सुरुवात ही कचऱ्याच्या घंटा गाडीने केलेली आहे। नेरळ ग्रामपंचायतचं सर्वात मोठा कचरा आणि पाण्याची सर्वात मोठी समस्या आहे। आपण सुधाभाऊ घारे आणि नितीनदास सावंत तसंच घारे मॅडम आणि ठाकरेताई आणि सुनीता रोहिदास मोरे आणि भगवान शेठ संचे यांच्यामार्फत नेरळ ग्रामपंचायतचा आपण एक येत्या 4-5 दिवसातच घनकचराचं आम्ही मिटिंग लावलेली आहे। घनकचरा प्रकल्प हा अतिशय प्राधिकरणाने जो प्रकल्प दिलेला आहे अतिशय चांगल्या प्रमाणे दिला होता, पण आज प्रकल्पाची अशी अवस्था आहे तिथं लेबर काम करायला नाही आपल्याकडं। जो घनकचरा प्रकल्प हा बंद पडलेला आहे, गेले 6 ते 7 महिने आले या प्रकल्पाकडे दुरावस्था आहे। आता रिपेअरिंगचं काम धनगर साहेबांच्या प्रशासकांच्या मार्फत चालू आहे, पण आज जो कचरा नेरळचा घेऊन टाकला तो त्याचं विलीकरण होत नाही आहे। तो कचरा तिथेच ठेवून आजूबाजूच्या स्थानिक लोकांना त्याचा वासाचा दुर्गंधी होते। आता येत्या 5 दिवसाचा सुधाभाऊच्या नितीनदास सावंत यांच्या नियोजनमध्ये आम्ही ती मिटिंग लावून तो घनकचरा प्रकल्प चालू करून आणि त्याची विल्हेवाट झाली पाहिजे या हेतूने आम्ही ते काम करत आहे। 100%च आज तुम्ही बघितलेले आपले कार्यसम्राट सरपंच भगवान संचे आणि सुनीता मोरे आज हे स्थानिक इथले सदस्य आहेत। आज हे तुम्ही बघत आहेत, आज निवडून आल्यापासून ग्रामपंचायतमध्ये पाठपुरावा धरून एक प्रश्न समस्या पार करत आहे। आज तुम्ही बघितलेलं नेरळ ग्रामपंचायत 2 दिवस लाईट कट केली होती। सहमती मॅडम, भगवान शेठ संचे, सुनीता मोरे यांच्यामार्फत ती लाईट जॉईन करून नेरळकरांचा पहिले पाणी प्रश्न सॉल्व केला। आता येत्या काळात जो पाण्याचा बिल आहे थकीत, तो बिल आपण जवळजवळ 20 ते 30 लाख रुपये आता भरणार आहे, जेणेकरून लाईट कट करून नेरळ गावाची पाण्याची अवस्था बिकट होऊ नये। लोकांना पाणी मिळलं पाहिजे, जे वेळेवर पाणी मिळलं पाहिजे ते मिळलंच पाहिजे लोकांना।